विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी शिव केदार आपल्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. तर काय आहे ही महत्त्वाची बातमी हे आता आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांची 15,000ची भरती सरकार लवकरात लवकर करणार आहे. हे खरं आहे का, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन करण्यात आलेले आहे आणि ही भरती पवित्र पोर्टलद्वारेच घेण्यात येणार आहे. कंत्राटी भरतीबद्दलची जी प्रश्नचिन्ह आहे ह्याची माहिती आपण शेवट पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका. कंत्राटी भरती होणार की नाही याबद्दलचा संभ्रम बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे, तर तो संभ्रम आपण दूर करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्त पदांपैकी 80% शिक्षकाची दुसऱ्या टप्प्यामधील पदभरती 30 जूनपर्यंत भरती प्रक्रिया केली जाणार आहे. त्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास 14 ते 15,000 शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून असा प्रस्ताव सरकारकडे पाठवला सुद्धा आहे आणि लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया 30 जूनच्या आत नियोजित करण्यात आलेली आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांसाठी ही चांगली संधी आहे. त्यावेळेस तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 30,000 शिक्षकांची भरती घेण्याची घोषणा केली होती आणि त्यांनी 23,000 शिक्षकांची भरती घेतली होती. झेडपी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचीही वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दलची तक्रार होत्या. त्यांची सुधारणा शिक्षण आयुक्तांकडे सुरू होत्या आणि आता त्यातील बहुतेक अडचणी दूर झालेल्या आहेत. त्यामुळे त्या जिल्हा परिषदातील एकूण रिक्त पदसंख्या 80% शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे. अशा पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यासाठी देखील निविदा काढून नव्याने मागण्या किंवा पूर्वीच्या खातेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक असून नूतन शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि दादा भुसे लवकरात लवकर याला हिरवा कंदील देणार आहेत आणि नियोजित जी 30 जूनपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आणि आपण पाहू शकता शिक्षक भरतीचे असे नियोजन होणार आहे. शिक्षक भरतीची 80% जागा रिक्त आहे. खाजगी शाळांमधील रिक्त पदांची संख्या आहे 8,200 आणि झेडपी जिल्हा परिषद शाळांची रिक्त पदसंख्या आहे 6,800. म्हणजे एकूण शिक्षक भरती जर आपण पाहिली तर 15,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया असून बाकी आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांसाठी ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे. सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरात लवकर ह्या भरती प्रक्रियेला सुरुवात होऊन 30 जूनपर्यंत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आपण पाहू शकता. आता आपण कंत्राटी भरतीबद्दलची प्रश्नचिन्ह उपस्थित झालेली आहे ही आपण पाहणार आहोत. राज्यातील जिल्हा परिषदेतील 15,000हून अधिक शाळांची पटसंख्या ही 1 ते 20 पर्यंत असून त्यातील 5,000 शाळांची पदसंख्या 10 पेक्षाही कमी आहे. त्या शाळांमध्ये D.Ed. B.Ed. धारक तरुणींना कंत्राटी तत्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. ज्यावेळेस दीपक केसरकर शिक्षण मंत्री होते आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस हा निर्णय झाला होता. पण आता हा निर्णय रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा याबद्दलची माहिती दिलेली आहे की हा निर्णय रद्द करण्यात येणार आहे. आणि कंत्राटीबद्दलची भरती कुठेही झाली नव्हती. फक्त रत्नागिरी या जिल्ह्यामध्येच कंत्राटी भरतीची जिल्हा परिषदमध्ये भरती झाली होती. अद्याप
कोणत्याही ठिकाणी झाली नव्हती. म्हणून ही भरती प्रक्रिया कंत्राटीचा निर्णय हा रद्द होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. आणि लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया होणार आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शिवकेदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि काही अडचण जर आली असेल तर खाली कमेंट करा. मी तुमच्या कमेंटला जरूर प्रतिसाद देईल आणि तुमच्या शंकेचं निरसन करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.